रोहित पवार, युगेंद्र पवार आणि त्याचबरोबरीनं काही सिलेक्टिव्ह लोक आहेत, वकील मंडळी आहेत, ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि रोहित पवार आपली बाजू या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर पोलीस, बारामती पोलीस आज गुन्हा दाखल करणार की नाही याकडे देखील सर्वांच्या नजरा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र या ठिकाणी गुन्हा दाखल करून घ्यावा असा दावा जो आहे तो वकिलांनी देखील केलेला आहे, कारण कोणताही अपघात घडल्यानंतर या ठिकाणी गुन्हा दाखल केला जातो। मग एवढा मोठा आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीचा संबंधातला हा गुन्हा आहे, तर तो गुन्हा देखील दाखल करून घेतला गेला पाहिजे अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी रोहित पवार त्याचबरोबरीने त्यांच्यासोबत आलेल्या वकिलांनी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता रोहित पवार जे आहेत ते पोलीस निरीक्षकांसोबत या ठिकाणी पोलीस स्थानिकामध्ये चर्चा करता आहेत आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्याकडून होत आहे। तक्रारी अर्ज त्यांनी पोलीस निरीक्षक यादव यांच्या हातामध्ये दिलेला आहे आणि त्यांच्यामध्ये चर्चा देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पण पाहतोय खरं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत आणि मोठा गोंधळ, मोठ्या घोषणाबाजी या ठिकाणी होताना देखील आपल्याला पाहायला मिळते। खरं तर अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालेलं होतं। बारामती विमानतळाच्या परिसरात या ठिकाणी हे विमान जे आहे ते आपण पाहतोय बारामती पोलीस ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांनी हे ठिय्या आंदोलन आता सुरू केलेलं आहे। मोठ्या संख्येनं अजित पवारांचे समर्थक इथे जमलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सुरू आहेत। रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलेले आहेत। याआधी खरं तर VSR कंपनीच्या 4 विमानांवर उड्डाणबंदी करण्यात आली आहे, मात्र ही VSR कंपनी आणि तिच्यावरच थेट कारवाई करावी अशी मागणी रोहित पवारांची आहे। यासह DGCA विरोधात सुद्धा तक्रार दाखल करण्यासाठी रोहित पवार आता बारामती पोलीस ठाण्यामध्ये गेलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बारामतीकर आणि एकूणच अजितदादांचे समर्थक मोठ्या संख्येनं जमलेले आहेत। प्रचंड गर्दी या ठिकाणी या सगळ्या लोकांची जमलेली आहे आणि अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशी संदर्भात त्यांनी सुद्धा मागणी केली आहे। अजितदादांचे पोस्टर्स हातात घेत बारामतीकर एकवटलेत सत्यासाठी, न्यायासाठी अशा प्रकारचा आशय या पोस्टरवर आहेत आणि हे सगळे बारामतीकर, एकूणच हे सगळे दादांचे समर्थक मोठ्या संख्येने इथे आल्याचं आपण पाहतोय। काल खरं तर रोहित पवार हे मुंबईमध्ये पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते। VSR आणि DGCA विरोधात ते तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी पोलिसांनी ज्यावेळी तक्रार दाखल करण्यास नकार दिला त्यावेळी रोहित पवार आक्रमक झाले होते आणि आज बारामती पोलीस ठाण्यामध्ये ते गेलेले आहेत तक्रार दाखल करण्यासाठी DGCA आणि VSR या कंपनी विरोधात। त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सोबत आता इथे मोठ्या संख्येनं प्रचंड गर्दी दादांच्या समर्थकांची झाली आहे आणि आता आपण या सगळ्यावर सविस्तर बोलू अशी प्रतिक्रिया स्वतः रोहित पवारांनी यावेळी पोलीस ठाण्यात जात असताना दिली। त्यामुळे आता पोलीस तक्रार दाखल करून घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रोहित पवारांच्या या मागण्या पोलीस मान्य करून घेतात का तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। थेट गुन्हा दाखल करावा अशी खरं तर मागणी रोहित पवार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि आता हे सगळे समर्थक जोरदार घोषणाबाजी करत असल्याचं दिसतंय। बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी रोहित पवार गेलेले आहेत। दुसरीकडे पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येनं दादांच्या समर्थकांनी ठिय्या मांडलेला आहे आणि हातात दादांचे हे पोस्टर्स घेत त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू केली आहे। आपण पाहतोय दादांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या। रोहित पवारांनी वारंवार पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माध्यमांच्या सोबत संवाद साधून या संदर्भात शंका उपस्थित केल्या आणि यानंतर चौकशीची, सखोल चौकशीची त्यांनी मागणी केली। VSR कंपनी संदर्भात काय काय त्रुटी आढळल्या त्यावर सुद्धा त्यांनी वारंवार आपली भूमिका स्पष्ट केली आणि थेट कारवाई करण्याची आता त्यांची मागणी आहे VSR कंपनीवर। यासह DGCA वर सुद्धा या ठिकाणी तक्रार ते करणार आहेत आणि आता रोहित पवार, युगेंद्र पवार हे पोलीस ठाण्यामध्ये गेलेले आहेत। राजेंद्र पवार जे रोहित पवारांचे वडील आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया देताना अधिवेशनात जर यावर चर्चा होत नसेल तर आपण समजून जावं अशी सूचक प्रतिक्रिया दिली होती। एकूणच शंकेला वाव असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे आणि आता हे सगळे बारामतीकर, दादांचे समर्थक इथे पोलीस ठाण्याबाहेर एकवटलेले आहेत। प्रचंड हजारोंच्या संख्येनं हे सगळे समर्थक इथे आलेले आहेत। दादांचा अपघात कसा झाला त्याचं सत्य बाहेर यायलाच हवं अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि आता रोहित पवार पोलीस ठाण्यामध्ये गेलेले आहेत तक्रार दाखल करण्यासाठी। पोलीस ही तक्रार दाखल करून घेतात का तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। हातात अजितदादांचे हे पोस्टर्स घेत
सगळ्या दादांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय आणि ही थेट आतमधली दृश्य आपण पाहतोय। पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार पोलिसांशी चर्चा करतायत। युगेंद्र पवार त्यांच्या सोबत आहेत, वकील सुद्धा दिसतायत आणि या संपूर्ण अपघाताच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीनं VSRची चूक आहे, कशा पद्धतीनं ही तक्रार आपण दाखल करण्यासाठी इथे आलेलो आहोत असं रोहित पवार पोलिसांना सांगताना पाहायला मिळतात। पाहतो या ठिकाणी पोलीस निरीक्षकांसोबत रोहित पवार, युगेंद्र पवार आणि त्याचबरोबर काही